हॅलो फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण पाहतोय प्रोनाउन्स. लक्षात घ्या, इंग्रजी भाषा शिकत असताना किंवा इंग्लिश शिकत असताना आपल्याला इंग्लिशमधल्या काही बेसिक गोष्टीची आवश्यकता असते. म्हणजे सेंटेन्स बनवत असताना बेसिक गोष्टी आपल्या माहीत असणे आवश्यक आहे. बऱ्याच स्टुडंटला बेसिक गोष्टी ह्या माहीत आहेत, तरी पण आपण त्याचं थोडं रिव्हिजन घेऊया. म्हणजे पाहूया कशा प्रकारे आहे. आणि ज्या स्टुडंट जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हे अतिशय युजफुल आहेच. तर आता ते बेसिक गोष्टी किंवा बेसिक थिंग्स जे आपण जे म्हणतो तर ते काय आहे, तर फ्रेंड्स लक्षात घ्या, इथं त्याच्यामध्ये हे प्रोनाऊन हे सर्वात आधी महत्त्वाचं एक पार्ट आहे. महत्त्वाचं एक पार्ट आहे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. प्रोनाऊन म्हणजे काय तर लक्षात घ्या, सर्वनाम. आणि सर्वनाम म्हणजे काय, तर नावाविषयी वापरलं जातं मित्रांनो, म्हणजे नावाच्या ठिकाणी. ओके, हे आपल्याला एक बेसिक आयडिया आहे. तर आता मोस्ट ऑफ द सेंटेन्स जे आहेत ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की हे जे आपण जे पाहतोय ह्या सर्व गोष्टी ह्या पूर्ण सर्वनाम किंवा नावावरती चालतात. हे एक लक्षात घ्या की मोस्ट ऑफ द सेंटेन्स जे कम्युनिकेशन आपण करतो त्याच्यामध्ये या सर्वनामांचा किंवा या नाऊनचा खूप वापर होत असतो. हे आपण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. सुरुवात आपण करूयात. जसं की इथे आयचा अर्थ होतो मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. आता इथे बघा, लक्षात घ्या, इथे सिंग्युलर आहे म्हणजे एक, आणि इथे प्लुरल आहे म्हणजे अनेक. ओके, इथं आपल्याला एक आयडिया आहे बेसिक की आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. इंग्लिशमध्ये यू आणि यू सेमच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, अनेक जरी असतील तरी यूज घ्यायचं आहे. तुम्ही असं म्हणायचं असेल तरी यूज घ्यायचं आहे. तू म्हणायचं असेल तरी यूज घ्यायचं आहे. ही म्हणजे तो कोणासाठी, मुलासाठी वापरलं जातं तो. आणि अनेक मुलं असतील तर दे वापरलं जातं, दे. शी म्हणजे ती, मुलीसाठी वापरलं जातं. आणि अनेक मुली असतील तर त्या म्हणजे दे. आता इट हे कोणतीही वस्तू असेल किंवा पेट ॲनिमल असतील त्यांच्यासाठी आपण इट वापरतो. आणि मोस्ट ऑफ द टाईम इट हे सर्व वस्तूंसाठी, ठिकाणांसाठी, म्हणजे जेही आपल्याला ठिकाणे, वस्तू किंवा प्राणी हे बरे दिसतात त्यांच्यासाठी आपण मित्रांनो इट वापरतो. ओके, आय टी, इट. याचा खूप सारा यूज होतो, त्याच्यामुळे याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. ओके, आता त्याचंच अनेक वचन जे आहे ते काय, दे म्हणजे ते. हिचं अनेक वचन ते. म्हणजे या पद्धतीने आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की ही, शी, इट या सर्वांचं अनेक वचन इथे देच झालेलं आहे. इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, अनेक वचन म्हणजे अनेक वस्तू असतील. एका वस्तूसाठी किंवा एका व्यक्तीसाठी आपण ही, शी वापरतो, एका वस्तूसाठी आपण इट इथे वापरतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ते हे कॉमन आहे. बेसिक गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आता पुढे बघा, आता या चार्टमध्येच आपण इथे एक कॉमन नाव घेतलेलं आहे, ट्री. ओके, किंवा तुम्ही कोणतंही कॉमन नाव घेऊ शकता. काऊ, कॅट, रिव्हर, स्कूल, कॉलेज, हे सर्व काय आहेत, कॉमन नाऊन आहेत. आणि म्हणजे त्याचं अनेक वचन होतं, कॉमन नाऊनचं अनेक वचन होतं, हे लक्षात घ्या. एखाद्या तुम्हाला जर साधं लक्षात घ्यायचं असेल तर कॉमन नाऊन काय आहे, तर कॉमन नाऊनचं अनेक वचन होतं का लक्षात घ्या. त्याच्यानुसार तुम्हाला ते कॉमन नाऊन आहे की प्रॉपर नाऊन आहे हे तुम्ही लक्षात तुमच्या येऊन जाईल. आणि इथे बघा पुढे, इथे जे रमेश आहे, रमेश हे प्रॉपर नाऊन आहे. म्हणजे रमेश एक हा मुलाचं नाव आहे, काय. एखादा मुलगा आहे त्याला आपण काय म्हणतो, ही म्हणतो, पण त्याचं नाव काय आहे, रमेश. म्हणजे त्या मुलाचं रमेश हे नाव प्रॉपर नाव झालं. हे म्हणजे हे आपल्याला बेसिक थोडंसं लक्षात घ्या. हे आपण बेसिक का लक्षात घेतोय, कारण पूर्ण जे सेंटेन्स आहेत पुढे जाऊन आपण जे सेंटेन्स पाहणार आहोत किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर पाहणार आहोत त्या सगळ्या सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये या सर्व बेसिक गोष्टींचा जास्तीत जास्त यूज होणार आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. आता त्याच्यापुढे जाऊन आपण हे काही प्रोनाउन्स आहेत ते आपण पाहूया. जसं की आय म्हणजे मी आत्ताच आपण पाहिलं. यमी, मी म्हणजे मला. यम वाय, माय म्हणजे माझे. यम आय नी, माय म्हणजे माझे. म्हणजे मी, मला, माझे, माझे त्यासाठी काय आपलं आय, मी, माय, माय. ओके, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, हा चार्ट तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे किंवा सेंटेन्स बनवत असताना.
तेव्हा पुढे बघा आता, आम्ही, आम्हाला, आमचे, आमचे. त्यात कसं आहे, वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला, आवर म्हणजे आमचे, आवर्स म्हणजे आमचे. यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्हाला किंवा तुला, युअर म्हणजे तुमचे किंवा तुझे, युअर्स म्हणजे तुमचे किंवा तुझे. ही म्हणजे तो, हिम म्हणजे त्याला, हिज म्हणजे त्याचा, हिज म्हणजे त्याचा. शी म्हणजे ती, हर म्हणजे तिला, हर म्हणजे तिला, हर्स म्हणजे तिचा. इट म्हणजे ते, इट म्हणजे त्याला, इट्स म्हणजे त्याचे, इट्स म्हणजे त्याचे. दे म्हणजे ते, दे म्हणजे त्यांना, देर म्हणजे त्यांचे, देर म्हणजे त्यांचे. आता याही सर्व, तर हे जे सेंटेन्स पूर्ण तुम्हाला हे शब्द वर्ड्स दिसत आहेत, हे सुद्धा बेसिक वर्ड्स आहेत, जे की तुम्हाला पुढे जाऊन याचे सेंटेन्स बनवत असताना याचा खूप सारा यूज होणार आहे. या सर्व खूप बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला माहीत असणे खूप खूप आवश्यक आहे. ओके, म्हणून आपण हे सुरुवात याच्यापासून करतोय. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम हे काय आहेत एक्झॅक्टली, तर बघा इथे हे माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स, हे सर्व अधिकार किंवा नातेसंबंध किंवा भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात मित्रांनो. नातेसंबंध दर्शवण्यासाठी किंवा त्याच्या काही भावना व्यक्त आहेत ते करण्यासाठी इथे आपण हे वापरले जातात. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर मग पुढे पाहूया. जसं की आता इथे आपण प्रोनाउनमध्ये पर्सनल प्रोनाउन्स असं इथे म्हटलेलं आहे. आता जसं की इथे बघा, माय फादर इज अ डॉक्टर, माझे वडील डॉक्टर आहेत. आता इथे तुमच्या लक्षात येते की इथं माय फादर, इथे तुम्हाला संबंध जोडत आहेत, माझे वडील. युअर ब्रदर, ही इज युअर ब्रदर, तो तुझा भाऊ आहे. ओके. हिज फ्रेंड्स आर आर्टिस्ट, हिज फ्रेंड्स. ओके, हे सर्व काय आहेत मित्रांनो, की पर्सनल प्रोनाउन्स आहेत. म्हणजे आपण जो वरती जो चार्ट पाहिला त्याचाच इथं यूज कसा होतो आहे हे तुमच्या लक्षात येत आहे. की इथे बघा, हे जे सेंटेन्स आहेत तुमच्या लक्षात येत आहे, की हे जे वर्ड्स आहेत, ओके, त्याचा किंवा हे वर्ड्स, या सर्व वर्ड्सचा इथे खाली यूज होतो आहे, त्या तुमच्या लक्षात येत आहे. परत इथे माय फ्रेंड्स, माय फ्रेंड्स, देअर लीडर, ओके, माय नेम, माय फादर, माय सिस्टर, अवर डॉग. ओके, म्हणजे ह्या सर्व जे आहेत इथे तुमच्या लक्षात येते की पर्सनल प्रोनाउन्स कशा प्रकारे आहेत ते. ओके, पुढे आपण पाहूया. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज्ड टू पॉइंटिंग आउट द थिंग्स. म्हणजे एखादी वस्तू दाखवण्यासाठी, एखादी वस्तू दर्शवण्यासाठी त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सचा वापर केला जातो. आता उदाहरणार्थ लक्षात घ्या, धिस. धिस म्हणजे काय, हे, हे, राईट. परत दॅट. दॅट म्हणजे काय, ते. आता तुम्हाला माहिती आहे की धिस आणि दॅटचा अर्थ काय होतो, तर धिस, आता फॉर एक्झाम्पल दिस इज अ बॉल. जर हा जवळ असेल तर आपण ह्याला धिस वापरतो. ओके, आणि हा जर दूर असेल तर त्याला दॅट वापरलं जातं. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. जवळच्या वस्तूला आपण धिस वापरतो, दूरचा असेल तर दॅट वापरतो. हा बॉल आणि तो बॉल. ओके, त्या पुढे बघा, दीज. इथे दीजचा अर्थ काय होतो, हे. हे म्हणजे ह्या, या, हे किंवा ह्या असं आपण म्हणतो. म्हणजे जवळच्या जर अनेक वस्तू असतील म्हणजे त्याला आपण दीज वापरतो, म्हणजे याचंच अनेक वचन आहे. आणि दॅटचं अनेक वचन काय, दोज, म्हणजे त्या वस्तू, दूरच्या वस्तू, दूर ज्या अनेक वस्तू आहेत त्यांना आपण इथे दोज वापरतो. जवळची वस्तू असण्यासाठी धीस म्हणजे हे, दूरची वस्तू दॅट म्हणजे ते, जवळच्या अनेक वस्तू दीज म्हणजे हे किंवा ह्या, आणि दूरच्या अनेक वस्तू दोज. हे तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे. याचाही यूज हा सेंटेन्स बनवण्यामध्ये होत असतो, हे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे. त्याचे एक्झाम्पल्स आपण थोडंसं लक्षात घेऊया. दिस इज माय डेस्क, दीज आर माय पेट्स. दिस इज माय डेस्क म्हणजे हे माझे डेस्क आहे, आणि दीज आर माय पेट्स हे माझे पाळीव प्राणी आहेत.
ओके, म्हणजे जवळच्या वस्तू, म्हणजे डेस्कविषयी सांगतो येतो. दिस इज माय डेस्क, जवळची वस्तू आहे. आणि दीज आर माय पेट्स. इथे बघा पेट्स हे जे आहे अनेक वचन आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण इथे दीज वापरलेलं आहे. ओके, इझी आहे. ओके, पुढचं सेंटेन्स पाहूया आता आपण. दिस इज मिंग्स हाऊस आणि दीज आर शिप्स बट दोज आर गोट्स. म्हणजे इथे बघा या सेंटेन्समध्ये इथे दोज वापरला आहे. दीज आर शिप्स म्हणजे ह्या शिप्स आहेत, पण दोज आर गोट्स पण त्या काय आहेत, गोट्स आहेत. त्या गोट्स आहेत. आणि या इथे दीज वापरलं जवळच्या वस्तूसाठी आणि दोज हे दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी. आणि इथे आपल्या लक्षात येत आहे की इथे सिंपल आहे, इथे अनेक वचन दाखवण्यासाठी इथे आपल्याला वापरलेलं आहे. पुढे बघा, पुढे जाऊया आता आपण. पुढचं एक्झाम्पल बघा आता. दॅट इज माय फ्रेंड्स हाऊस म्हणजे ते माझ्या मित्राचे घर आहे. दोज आर हॉर्सेस, ते घोडे आहेत. दोज आर हॉर्सेस. दिस इज माय फ्रेंड्स हाऊस, दोज आर हॉर्सेस म्हणजे ते माझ्या मित्राचं घर आहे, ते घोडे आहेत. ओके, दॅट्स माय मदर्स कार म्हणजे ती माझ्या आईची कार आहे. यू विल हॅव टू वर्क हार्डर दॅन दिस. आता इथे दिसचा थोडासा वापर वेगळ्या प्रकारे कसा झालेला आहे, तुला याच्यापेक्षाही हार्डवर्क करावं लागेल असा अर्थ होतो. म्हणजे याच्यापेक्षाही दिस म्हणजे सेंटेन्स बनवत असताना नुसतं आपण बऱ्याच वेळेस जवळच्या वस्तूच दाखवतो असं नाही, तर काही फिलिंग्स दाखवण्यासाठी सुद्धा आपण सांगतो. म्हणजे याच्यापेक्षाही तुम्ही थोडासा अंदाज इथे लावू शकता, तुला याच्यापेक्षाही जास्त हार्डवर्क करावं लागेल असं इथं म्हणून इथे दिस वापरलेलं आहे. यू विल हॅव टू वर्क हार्डर दॅन दिस. राईट. पुढचं सेंटेन्स बघा. वी कॅन डू बेटर दॅन दॅट. वी कॅन डू बेटर दॅन दॅट म्हणजे आम्ही त्याच्यापेक्षाही चांगलं करू शकतो. त्याच्यापेक्षाही चांगलं करू शकतो म्हणजे या सेंटेन्समध्ये बघा कुठे वस्तू जरी दिसत नसल्या पण त्या एक भावना आपण इथे व्यक्त करतोय. म्हणजे आम्ही याच्यापेक्षाही चांगलं करू शकतो. म्हणजे एखादं वर्क जे झालेलं आहे तर त्या वर्कला आपण दॅटने संबोधत आहे इथे. ओके, आम्ही त्याच्यापेक्षाही चांगलं करू शकतो असं इथे सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, पुढे बघा. इट्स रेनिंग अगेन, दिस इज ऑफुल. आता इथे बघा इट इज रेनिंग म्हणजे परत पाऊस पडतोय. दिस इज ऑफुल म्हणजे हे जे आहे म्हणजे ही इथे बघा धिस कशासाठी वापरले, म्हणजे जी घटना चालू आहे, एखादी घटना आहे, सुरू आहे, एखादी म्हणजे सिच्युएशन आहे, एखादी दिस इज व्हेरी बॅड, दिस इज व्हेरी गुड वगैरे असं आपण जे बोलतो त्यासाठी धिस वापरतो. म्हणजे हे खूप छान आहे, हे खूप चांगलं आहे, किंवा त्याचप्रमाणे इथे दिस इज ऑफुल कसं आहे, ऑफुल आहे इथं सांगितले. परत हु इज दॅट नॉकिंग ॲट द डोअर. पुढचं सेंटेन्स. हु इज दॅट नॉकिंग ॲट द डोअर म्हणजे ते दार कोण वाजवत आहे. हु इज दॅट नॉकिंग ऑन द डोअर म्हणजे ते कोण आहे जे की बाहेर दरवाजा वाजवत आहे. ते दॅटचं यूज झालेलं आहे. ओके, पुढे बघा. हाय कॅथलीन, दिस इज अ मायकल. आणि हाय कॅथलीन, दिस इज अ मायकल म्हणजे इंट्रोडक्शन करत असताना दिस इज अ कॅथलीन म्हणजे हा मायकल आहे असं इथे इंट्रोडक्शन इथे करून दिलेलं आहे. चला पुढे पाहूया. तर इथे आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स पाहणार आहोत. तर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे लक्षात घ्या की इंटरोगेशन करणे. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्न विचारणे, म्हणजेच त्याला आपण क्वेश्चन्स असं म्हणतो. जसं की आपल्याला माहीत आहे की क्वेश्चन्स आपण कशाने विचारतो, तर इथे बघा WH क्वेश्चन्स आहेत. हे हू, हुज, व्हॉट, विच, होम हे सर्व काय आहेत, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. चला तर एक्झाम्पल बघूया इथे. व्हॉट इज युअर नेम. हू यूज्ड ऑल माय पेपर. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. हू यूज्ड ऑल माय पेपर, माझे पेपर कोणी यूज केला. हू इज मॉम टॉकिंग टू म्हणजे मॉम कोणाशी बोलत आहे.
हू आर दोज पीपल, कोण आहेत ते लोक. ओके, हुज पेन इज दिस. ओके, ही पेन कोणाची आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे की इथे हुज, व्हॉट, द डेट टुडे, व्हॉट इज द डेट टुडे, आजची डेट काय आहे. तर इथे व्हॉट, विच, हे सर्व काय आहेत, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत तुमच्या इथे लक्षात येत आहे. ओके, आता पुढे बघा, पुढे आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय पाहूया. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट रेफर टू द नाउन or pronoun that is the subject of the verb. The words myself, yourself, okay, himself, herself, itself, ourself, yourself, themselves, हे सर्व काय आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. म्हणजे आपण जे सुरुवातीला जो चार्ट पाहिला त्याच्यामध्ये हे सर्व प्रोनाउन्स आपण इथे पाहिले होते. ओके, आता याचा यूज कसा होतो थोडंसं लक्षात घ्या. माय ब्रदर बिल्ड धिस कॉम्प्युटर हिमसेल्फ. म्हणजे माझ्या ब्रदरने, म्हणजे भावाने, हा जो कॉम्प्युटर आहे तो स्वतःहून बनवला. स्वतःहून म्हणजे स्वतः बनवला किंवा स्वतःहून बनवला, या अर्थाने आपण हे जे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत त्याचा यूज आपण करत असतो. आता इथे बघा, बी केअरफुल नॉट टू कट युअर सेल्फ विथ दॅट नाईफ. म्हणजे बी केअरफुल, काळजी घे, नॉट टू कट युअर सेल्फ म्हणजे स्वतःला तू कापून घेऊ नको, विथ दॅट नाईफ म्हणजे त्या नाईफने, असं इथं सांगायचं आहे. परत जॉन वॉज लुकिंग ॲट हिमसेल्फ इन द मिरर. म्हणजे जॉन पाहत होता त्याच्या स्वतःला, त्याच्या स्वतःला इन द मिररमध्ये पाहत होता. ओके, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, इथे बघा पुढचं एकदा, केट फेल अँड हर्ट हरसेल्फ. म्हणजे केट पडली आणि तिला इजा झाली. म्हणजे इथे बघा तुम्ही सेंटेन्समध्ये हर्ट हरसेल्फ असं म्हणजे कुणी स्वतःला हर्ट करत नाही, पण इंग्लिशमध्ये बोलत असताना आपल्याला असंच म्हणावं लागतं, हर्ट हरसेल्फ म्हणजे तिला लागलं किंवा तिने स्वतःला हर्ट करून घेतलं, असं इथे आपण अर्थ घेऊ शकतो. राईट, आवर कॅट वॉशेस itself after every meal. We bake the cake by ourselves. म्हणजे आता इथे बघा, इथे जसं इटसेल्फ आलं आहे, इथे जसं कॅटसाठी आपल्याला माहिती, कॅट इट हे कशासाठी वापरतात, तर एखाद्या प्राण्यासाठी वगैरे आपण इट हे वापरता आपण पाहिलं, तर इटसेल्फ इथे आलेलं आहे. म्हणजे इथं लक्षात येत असेल, इथे बघा इटसेल्फ, कॅट आहे इथे इटसेल्फ, वी आहे म्हणून ourself. Come in everybody and find yourself a seat. Come in everybody, find yourself seat. म्हणजे आत आणि तुम्ही तुमची जागा शोधा किंवा पहा, अशा अर्थाने आपण इथे यूज करतोय. ओके, परत द चिल्ड्रन क्लीन देअर रूम ऑल बाय देमसेल्फ. देमसेल्फ इथं म्हणजे चिल्ड्रन इथे आहे, चिल्ड्रन हे अनेक वचन आहे, त्याच्यामध्ये देमसेल्फ्स इथे आलेलं आहे. ओके, ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहे. ठीक आहे. आता तर अशा प्रकारे आपण जे बेसिक प्रोनाउन्स आहेत ते आपण थोडंसं त्याची ओव्हरव्ह्यू घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला की सेंटेन्स बनवत असताना पुढे जाऊन त्याचा खूप उपयोग होणार आहे. ओके, तर याचा आता आपण थोडंसं याचा ओव्हरव्ह्यू घेऊया, काय काय पाहिलं आपण. हे इथे बघा, WH क्वेश्चन्स, इंटरोगेटिव्ह म्हणजेच सुरुवातीला आपण असं जर पाहायला गेलो तर इथे आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स पाहिले हे सर्व. राईट, त्याच्या आधी आपण पाहिलं सर्व हे WH क्वेश्चन्स, हे सर्व प्रोनाउन्स आहेत म्हणजे इंटरोगेटिव्ह प्रश्न विचारण्यासाठी. त्याच्या आधी आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स पाहिले, जसं की दिस, दॅट, दीज, दोज, त्याचा यूज पाहिला. त्याच्यानंतर पर्सनल प्रोनाउन्स जे आहेत, जसं की माय फादर, युअर ब्रदर, हे पाहिले.
आणि त्याच्या आधी आपण बेसिक चार्ट इथे ओके हे आपण इथे पाहायला मित्रांनो सर्व प्रकारे, आणि हा आपण चार्ट इथे सर्व लक्षात घेतलेला आहे. तर ओके ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण इथे हे सर्व कंप्लीट केलेलं आहे. तर होप तुम्हाला हे छान वाटलं असेल. चला तर पुढचा सेशन पाहूया.